मागाचे पैसे आले नाही. अरे माझा माणूस 4 या घरून परत आला. शिरप्या लक्षात ठेव, थोड्या स्टॅम्पवर आणता घेतलं तुझा. खायला पण नाही, कसं लगीन करावं मला कळतच नाही. या वर्षी चांगलं पीक पाणी येईल म्हणून खूप मेहनत केली, जमीन तयार केली, कर्ज घेऊन मी बियाणं व खत घेऊन ते शेतात टाकलं. पण करणार तरी काय, ते तर बियाणं भेसळीचं निघालं. त्याले खत पाणी घातलं ते बी भेसळीचं. सावकाराचे पैसे देणे बाकी आहे, काय करावं तेच समजत नाही. अरे माझ्या भावा, जीवनाला एवढा काय घाबरतोस? माझ्याकडं बघ, माझं जीवन किती अवघड आहे, तरी बी मी कष्ट करून माझं पोट भरतो. जे मिळालं त्यात समाधान मानतो, आनंद जगतो. सरकार भी मला मदत करतो. आपण तुझ्या अडचणीतून काही ना काहीतरी मार्ग काढू. अरे भाऊ, माझ्याकडे बघ, मी आंधळा आहे. मला तर तुझ्यासारखं जगही बघता येत नाही, तरी मला जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. मी कष्ट करून राब राबून माझे व माझ्या कुटुंबाचे पोषण करतो. तुला तर परमेश्वरानं सगळं काही दिलं आहे. 2 डोळे, 2 हात, 2 पाय, सगळं काही. अरे बाबा रे, आपल्या बायको मुलांकडे बघ. अरे कधी विचार तरी केला आहेस का? तू गेल्यानंतर यांचं कोण बघेल, कोण पालक पोषण करेल यांचं? मुलांचं शिक्षण एक आपल्या नारी, अरे विधवा पिढीचं कोण करेल बाबा? जरा विचार कर. हे बघ, मी सरकारी मदतीने माझा रोजगार करतो. तू देखील असं काही कर बाबा. स्वतः उभे जागून सरकारकडून काही मदत घेऊन शेतीपूरक व्यवसाय तू शेती करू शकतोस. त्यामुळे आपण आत्महत्येचा विचार सोड बाबा, आत्महत्येचा विचार सोड आणि उत्साहानं कामाला लाग. अरे मराठी माणसा, तू इतका कसा अभ्यास झालास रे की तुझ्या मनात आत्महत्येचा विचार येतोय. अरे बाबा उठ, उत्साहानं पेटून राह आणि आत्महत्येचा विचार सोड. उठ बाबा, उठ. आत्महत्येचा विचार सोड, आत्महत्येचा विचार सोड, आत्महत्येचा विचार सोड.